सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा होत आहे आणि या यात्रेनिमित्त मोहोळ मतदारसंघात मोहोळ शहरात अजितदादा हे आले असता मराठा बांधवांकडून त्यांचा तापा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपल्यासोबत मराठा बांधव आहेत। काय सांगा, आपण अजितदादांचा तापा अडवण्याचा प्रयत्न केला होता, काय कारण आहे? अजितदादांचा आत्ता मोहोळ तालुक्यामध्ये दौरा होतो। अजितदादा आमदार हे आमच्या मराठ्यांच्या मतावर झाले। अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आजपर्यंत मंत्री हे सुद्धा आमच्या मराठा मतांवर झाले। आणि ज्यावेळेस मराठ्यांसाठी गरजवंत मराठ्यांसाठी प्रामाणिक नेता म्हणून काम करत असताना मनोज जरांगे पाटील 6व्या दिवशी सुद्धा उपोषणाला बसलेले असताना जर ह्या सरकारला दखल घ्यायची नसेल आणि दखल घ्यायचं सोडून जर गुलाबी कोट घालून जनसन्मान रॅलीत जर फिरायचं असेल तर हा मराठा समाज येत्या निवडणुकीमध्ये ह्या अजितदादा यांना 100% मराठा मतांची किंमत दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। आपण अजितदादांना निवेदन वगैरे दिले का, थांबले होते का? अजितदादा पवार यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने आमचं निवेदन आहे। हे सगळे हजारो मराठा बांधव या ठिकाणी उभे आहेत, परंतु अजितदादांनी या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अपमान करत गाडी न थांबवता पोलीस प्रशासनाला पुढे करून आम्हाला त्या ठिकाणी भेट होऊ दिलेली नाही। आम्ही पुन्हा एकदा अजितदादांना या तुमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आवाहन करतो की अजूनही अर्ध्या तासाच्या आत जर अजितदादा पवार आमच्या मराठा कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेणार नसतील आणि गुलाबी कोट घालून जनसन्मानाच्या नावाखाली आमचा समाजाचा अपमान करणार असतील तर अजितदादा यांना त्यांची जागा मराठा समाज दाखवून देईल। आमचा जी तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावानं शपथ घेऊन सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना केली त्याचा शासन निर्णय झाला पाहिजे, मराठा कुणबी एकचा कायदा झाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या तरुणांवर जे खोटे आणि बोगस गुन्हे दाखल केलेत ते सरसकट माघारी घेतले पाहिजे। तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आणि अजितदादा पवार हे आम्हाला नाही भेटले तर अजितदादा पवारांना राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करून त्यांना मराठा मतांची किंमत कळवून देणार आहे। आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालात। आज अजितदादा पवार या ठिकाणी आले आणि आपल्या लाडक्या बहिणीला संबोधित देखील करणार आहेत। काय कसं बघता या भूमिकेकडे? नाही, अजितदादाचं किंवा सगळ्याच मंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली खरं, पण आज मी लाडकी बहीण, मराठ्याची लेक लाडकी बहीण रस्त्यात उभा असताना सुद्धा 2 वेळा अजितदादांना भेटण्याचा प्रयत्न केला पण अजितदादा थांबलेले नाहीत। एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणता, एकीकडे लाडका भाव म्हणता आणि गोड तेलाचे दर किती वाढवले, डाळी खायच्या डाळींचं दर किती वाढवलं, वर्षात 3 सिलेंडर फुकट देतो म्हणता पण आमच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुंड्या मोडून तुम्ही देताय, तुमच्या बापाच्या घरचं देत नाही तुम्ही। आणि ही फक्त स्त्रीच फक्त तुम्हाला भाळू शकते। अडाण्या स्त्रियांना तुम्ही भाळवण्याचा प्रयत्न केलाय 1,500 रुपये देऊन। खरं तर 1,500 रुपयात आमचं काहीच होत नाही आणि दिलं तर तुमच्या बापाचं देत नाही। तुम्ही एवढी महागाई वाढवून ठेवलाय ना, पेट्रोल दर वाढवले, डिझेल वाढवले आणि महत्वाचं म्हणजे 6 दिवस झालं सन्माननीय मनोज जरांगे दादा बिगर अन्नाचे आणि बिगर पाण्याचे बसलेले आहेत। तरी ह्या सरकारनं कुणी सुद्धा साधं डोकावून सुद्धा पाहिलेलं नाही। मग ह्यांना 1 किंवा 2 दिवस या सरकारनं उपाशी राहून दाखवावं, मग कळतंय तुम्हाला तुमच्या पोटातली आतडी काय म्हणते ती। तुम्ही दरवेळेस आज 13 महिने झाले मनोज दादा वारंवार उपोषण करत असताना सुद्धा तुम्ही कधीच त्यांची वेळेवर दखल घेतली नाही। आता मनोज दादांची तब्येत जास्तीच खोलावलेली आहे। जर तर मनोज दादांना काही झालं तर ही मराठा समाज तुम्हाला सुट्टी देणार नाही। तुम्ही वेळेत त्यांचं तात्काळीनं 50%च्या आत आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊन तुम्ही मनोज दादांचं उपोषण सोडवावं। आणि मी सगळ्याच मंत्र्यांना एवढं सांगेन, तुमची लाडकी बहीण इतर रस्त्यात उभा आहे आणि आरक्षणाची मागणी एवढी माझ्या पदरात टाकावी एवढीच विनंती करते। आणि अजितदादा पवारांचा ताफा अडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या मावशीने अशी मागणी केलेली आहे की या लाडक्या बहिणीच्या पदरात आरक्षण टाकावं
तरच आम्ही या ठिकाणचं जे महायुती सरकार आहे त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा यांनी इशारा दिलेला आहे, आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाही. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.